आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विकास कार्य आणि स्थानिक नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेचे शिंदे गटाचे ओबीसी जिल्हा प्रमुख तथा अकोट विधानसभा समन्वयक गोपाल नागापुरे आणि अकोला पूर्वचे शिवसेना शहर प्रमुख कमल खरारे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. या पक्ष प्रवेशामुळे अकोल्यात महायुतीची ताकद अधिक वाढली असून शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे. भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी दीपक अग्रवाल, विजय अग्रवाल, कुशर पाटील, कृष्णा शर्मा, जयंत मसने, वसंत बाचुका, अंबादास उमाळे, ॲडव्होकेट देवाशिष काकड आणि माधव मांडकर यांसह अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. प्रवेशावेळी बोलताना कमल खरारे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सामाजिक समरसतेचे कार्य सुरू आहे. विशेषतः वाल्मिकी समाजाच्या अनेक प्रलंबित समस्या सोडवण्याचे काम भाजपने केले आहे. या विकासाच्या प्रवाहाशी जोडले जाण्यासाठी आणि महायुतीला विजयी करण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. गोपाल नागापुरे यांनीही पंतप्रधान मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे आणि पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत भाजप राष्ट्रवादी शिवसेना युतीला जिल्ह्यात मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला. या सोहळ्यात वाल्मिकी समाजातील अनेक मान्यवरांसह अशोक पैलवान चिरावंडे, रमेश गोडाले, राजू थांबे, देवा चावरे, बादशाह पाचोरे, सुरेश खरे, अविनाश सिंग राठोड, सुनील खारिया, भूषण इंगळे, मंदार राजपूत, निलेश ठाकूर, काशीनाथ मागे, कार्तिक लोकनारायण, रणजित मोहोळ, अजय डोईफोडे यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. कार्यक्रमाचे नेटके संचालन गिरीश जोशी यांनी केले. या मोठ्या पक्ष प्रवेशामुळे अकोला शहर आणि जिल्ह्यात भाजपची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत झाली असून विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. मी देवेंद्रजींना आज अभिवचन देतो की भाऊ, पुढच्या वेळेस जेव्हा याल तेव्हा विजयी सभेसाठी याल. मागच्या वेळेस आलो, तुम्ही खवा घेतली होती, तुम्ही 50चं आवाहन केलं होतं, आपण 48 जागा दिल्या. आज आम्ही या तमाम अकोलेकरांच्या वतीनं तुम्हाला आश्वासन देतो, तुम्हाला वचन देतो की पुढच्या विजयी सभेत येताना 60+ नगरसेवक घेऊन येऊ आणि मगच तुम्हाला आम्ही समोर येत आहोत हे अभिवचन देतो. भारतीय जनता पक्षामध्ये आज अशोक पैलवान, रमेश गोडाले, राजू थामेत, देवा चावरे, बादशाह पाचोरे, सुरेश खरे, अविनाश सिंग राठोड, सुनील खारिया शेठ, भूषण इंगळे, मंदार राजपूत, निलेश ठाकूर, काशीनाथ मागे, कार्तिक लोकनारायण, रणजित मोहोळ, अजय डोईफोडे, वंश भालेराव, रोहित खराळे, खुशाल लोकनारायण, विवेक झांझवटे, गणेश वानखडे, नयन बावगडे, कृष्णा गोहर, कृषी भीमकर, किशोर मर्दाने, मिरज घोलप, गजानन रोकडे, हरिदास साबळे, अक्षय सांगोळे, नितीन ढवळे, अक्षय अरुणकार, योगेश गोरे, विनय सहारे, अक्षय कुटुंब, गणेश येडे, बाबा जानी, करण ठाकूर, सुरेश येळे, मंगेश मोहोळ, वैभव पाटील, गोकुल खरारे, ज्ञानदास ठोंबरे, करण दुर्गचे, प्रेम खरे, दुर्गेश मानसे, कपिल शर्मा, शुभम धमेरिया, राज सत्याल, दिनेश धनंजय, तिलक सारवान, कैलास खरारे, अभिष मांगे, योगेश चंडाले, धीरज कचोत, लखन डोंगरे, राहुल सारस्व, प्रताप खरारे, मुकेश कोकारे, स्वप्नील वानखडे, शंकर धामणे, निलेश ठाकूर, शंकर गोयत, राज सार्थक, अजय डोईफुडे, अर्जुन खरारे, पवन खरारे, सिंधू सपकाळ यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.